आज आपण करणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी. पण आपण नेहमी कांदा, टोमॅटो, खोबरं, लसूण, लाल मिरची पावडर टाकून करत असतो आज आपण झटपट असे बेबी बटाटे म्हणजे छोटे बटाटे याची आपण रस्सा भाजी हिरवं वाटण टाकून करणार आहे. एकदम खमंग, रुचकर, चविष्ट होते. पण बघूया हिरवं वाटण टाकलेले बटाट्याची रस्सा भाजीसाठी लागणारं साहित्य. हे बघा, बटाटे उकडून घेतले आणि जिरं मोहरी फोडणीसाठी लिंबाचा रस घेतला आहे, हळद आहे आणि कढीपत्ते आणि मीठ. आता आपण वाटण करणार आहे त्याच्यासाठी लागणार आहे बघा, भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि हिरवी मिरची, लसूण, आलं हे सगळं आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. बघा, कोथिंबीर टाकली आपण, आलं टाकूया, लसूण टाकूया आणि दांड्या हे पण घेतलं का कोथिंबीरच्या आणि हिरवी मिरची, हे सगळं आपण वाटून घेऊया. ते आपण त्याला असं फोल्ड करून घेऊ. सगळ्या बटाट्यांना करून घेऊया आपण. खोबरं मी दाखवायचं विसरली. खोबरं हे आपण भाजून घेणार आहे, जाळायचं नाही. एकदम बदामी रंगाचं आलं की आपण कलर चेंज झाला आहे खोबऱ्याचा. आता आपण हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घेऊया. त्याच्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, आलं हे वाटून घेतलं. त्याच्यात आपण खोबरं जे भाजून घेतले ब्राऊन बदामी रंगाचं होईस्तो पण ते आता मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घेऊया. फोडणी देऊया. आपण तेल तापत ठेवले, मोहरी आणि जिरं टाकूया, कढीपत्ता टाकूया, टाकूया. आता आपण हे हिरवळ वाटण केलं होतं ते टाकूया. आता आपण हे छान तेलात परतून घेऊया. मीठ टाकूया चवीनुसार आपण आणि लिंबाचा रस पण टाकणार आहे आपण शेवटी. तर आपण तेल सुटेस्तोपर्यंत परतून घेऊया. तेल सुटते बघा बाजूने. आता आपण बटाटे टाकूया. हे त्याच्या भांड्यातलं विसळून पाणी टाकू आणि आपण आता याला उकळी येऊ देऊ. आणि उकळी येते बघा, सुटल्यावर भाजीला एकदम छान झाली. आता आपण त्यात लिंबाचा रस टाकूया. लिंबाचा रस टाकू, एकदम टेस्टी भाजी होती ही. हिरवं वाटण टाकलेली, त्याच भाज्या मसाला खाऊन कंटाळा आला तर हे एकदम छान आहे. थोडं 2 मिनटं त्याच्यात उकळी देऊ आणि मग प्लेटमध्ये सर्व करूया. आपली रेडी आहे बघा, हिरवं वाटण टाकलेली बटाट्याच्या रस्सा भाजी. एकदम झटपट आणि छान चविष्ट. तो पराठासोबत तुम्ही नक्की खा आणि भातासोबत रस्सा खाल्ला तर पण छान चविष्ट लागते. तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया अशा नवीन रेसिपीसोबत.